Good morning, everybody. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की हाऊ टू कम्प्यूट इंडेक्स नंबर बाय द मेथड ऑफ सिम्पल ॲग्रिगेटिव्ह, की ज्याच्यामध्ये आपण बेस इयर आणि करंट इयरमध्ये एकूण ज्या सर्व कमॉडिटीज आहेत त्याच्यावरचा जो ॲग्रिगेट एक्सपेंडिचर, एकत्रित जो खर्च आहे त्याच्यामध्ये कितपत वाढ झालेली आहे किंवा घट झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे, याचाच अर्थ वस्तूंच्या किमती स्थिर आहेत, त्या वाढलेल्या आहेत किंवा कमी झालेल्या आहेत. याच्यासाठी सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथडनी प्राईस इंडेक्स नंबर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यावरती आपण एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम पाहिला आणि हाऊ टू एस्टिमेट दॅट इंडेक्स नंबर याची आपण चर्चा केलेली आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे दुसरी मेथड, अनवेटेड इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठीची दुसरी मेथड आहे सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह मेथड. तर आता सुरुवातीला आपण प्राईस रिलेटिव्ह म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. The ratio of current period price to the base period price is known as price relative. करंट इयरमध्ये एखाद्या वस्तूची जी किंमत आहे भागिले त्याच वस्तूची किंमत बेस इयरमध्ये काय होती, हा जो रेशो आहे तो म्हणजे प्राईस रिलेटिव्ह. उदाहरणार्थ असं गृहीत धरा की वी आर टॉकिंग अबाउट द कमॉडिटी शुगर. तर शुगर या कमॉडिटीची आज मार्केटमध्ये असलेली किंमत 35 रुपीज पर के जी. आता याची तुलना आपल्याला सपोज 2018 बरोबर करायचं आहे. 2018मध्ये साखरेची बाजारातली किंमत 30 रुपये पर किलोग्रॅम अशी होती. तर मग त्याचा प्राईस रिलेटिव्ह येईल 35 डिवायडेड बाय 30. लक्षात आलं? द रेशो ऑफ करंट पीरियड प्राईस टू द बेस पीरियड प्राईस इज नोन ॲज प्राईस रिलेटिव्ह ऑफ द कमॉडिटी. त्यामुळे काय होतं की हा जो प्राईस रिलेटिव्ह हा नंबर आहे, अंशामध्ये आणि छेदामध्ये दोन्ही ठिकाणी आपण किंमत घेतो आहे. ती किंमत एकाच युनिटमध्ये असेल, म्हणजे आपण किंमत प्रति किलो किंवा प्रति क्विंटल किंवा पर आयटम, प्रति नगाची किंमत अशा पद्धतीने घेतो. त्यामुळे हा भागाकार करत असताना त्याच्यातलं युनिट निघून जातं आहे, इट कॅन्सल्स आउट, आणि त्यामुळे हा जो एक नंबर मिळतो आहे तो आपल्याला इट इज अ प्युअर नंबर फ्री फ्रॉम द युनिट्स. त्यामुळं कोणत्याही वस्तूची तुलना इतर दुसऱ्या कोणत्याही वस्तूची आपल्याला प्राईस रिलेटिव्हवरून करता येते. म्हणजे आता उदाहरणार्थ पहा की साखर आपण किलोग्रॅममध्ये मोजतो, तर पेट्रोल आपण लिटरमध्ये मोजतो. तर उदाहरणार्थ पेन, पेन्सिल किंवा स्टेशनरीमध्ये वह्या असतील, नोटबुक असतील, या वस्तू आपण नगामध्ये मोजतो. त्यामुळं ज्यावेळेला मला साखरेच्या किमतीची तुलना पेट्रोलच्या किमतीशी करायची असते, त्यावेळेला त्याच्यातलं युनिट आहे ते मला त्या दोघांची सरळ सरळ तुलना करू देत नाही आहे. पण त्याचाच आपण जर प्राईस रिलेटिव्ह कॅल्क्युलेट केला तर प्राईस रिलेटिव्ह हा जो नंबर येईल तो नंबर इट इज फ्री फ्रॉम युनिट, मला त्या दोघांची तुलना करता येऊ शकते. त्यामुळं ज्यावेळेला
आपण वेगवेगळ्या वस्तूंचा एकत्रित विचार करतो, त्याला अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये बास्केट ऑफ कमॉडिटीज असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या वस्तूंचा एकत्रित संग्रह. मग त्यावेळेला आपल्याला असे नंबर्स की जे युनिटलेस आहेत ते नंबर्स आपल्याला तुलना करण्यासाठी जास्त उपयोगी पडतात. आता याच प्राईस रिलेटिव्हचा वापर करून आपण इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करू शकतो आणि तो जो इंडेक्स नंबर आहे त्यालाच आपण म्हणतोय सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह. आता या ठिकाणी ॲव्हरेज घेत असताना आपण कोणतं ॲव्हरेज वापरायचं? आता तुम्ही पाठीमागच्या सेमिस्टरमध्ये ॲव्हरेजचे वेगवेगळे टाईप्स जे अभ्यास केलेले आहेत त्याच्यामध्ये मीन, मेडियन आणि मोड असे 3 टाईप तुम्ही अभ्यास केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन असे टाईप्स आहेत जे तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहेत. त्यामुळं आत्ता आपण फक्त एकच इंडेक्स नंबर त्यातला बघणार आहोत की ज्याच्यामध्ये ॲव्हरेज ॲरिथमेटिक मीन वापरलेलं असतं. सो सिम्पल ॲरिथमेटिक मीन ऑफ प्राईस रिलेटिव्स. So we'll compute simple average of price relative by using arithmetic mean as an average. तर तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा? That index number is given by P01 is equal to summation P1 upon P0 म्हणजे summation price relative divided by N. N is the number of commodities. म्हणजे 1, 2, 3, 4, 10, 50 किती वस्तूंचा संग्रह आपण प्राईस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारात घेतला आहे, दॅट नंबर इज N इंटू 100 टू एक्सप्रेस द होल क्वांटिटी इन पर्सेंटेज. सो सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्हचा फॉर्म्युला कसा आहे पहा. P01 इज इक्वल टू summation P1 upon P0 divided by N into 100. म्हणजे थोडक्यात काय तर सर्व प्राईस रिलेटिव्हची टोटल करा, त्याला नंबर ऑफ कमॉडिटीजनी डिवाइड करा आणि त्याला 100नी गुणा म्हणजे आपल्याला जे उत्तर येईल ते टक्केवारीमध्ये पर्सेंटेजमध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला जो दुसरा फॉर्म्युला दिसतोय तोही सिलेबसमध्ये आपल्याला नाही आहे तो फॉर्म्युला. त्याही पद्धतीने इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करता येतो पण तो तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. फक्त 1 नंबरचा जो फॉर्म्युला आहे त्याचाच आपल्याला विचार करायचा. ओके. सो सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह त्याचा फॉर्म्युला आहे P01 the index number for the current year 1 and base year 0 is equal to summation P1 upon P0 divided by N into 100. ओके. सो या पद्धतीने कॅल्क्युलेशन करत असताना जो कॅल्क्युलेशन टेबल आपल्याला तयार करायचा आहे त्याचे वेगवेगळे कॉलम्स कसे असणार आहेत ते या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती तो टेबल दिसतोय. पहिल्या कॉलममध्ये कमॉडिटीज, दुसऱ्या कॉलममध्ये बेस इयर प्राईस त्याला आपण नोटेशन वापरतोय P0, तिसऱ्या कॉलममध्ये करंट इयर प्राईस P1. आता या 3 कॉलमच्या ज्या क्वांटिटीज आहेत त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. सो प्रॉब्लेममध्ये दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या या 3 कॉलममध्ये आपण घेतो. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॉलम नंबर 4 प्राईस रिलेटिव्ह P1 अपॉन P0. आता हा जो शेवटचा कॉलम आहे तो लॉग P1 डिवायडेड बाय P0 हा तुम्ही कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे कारण तो तुमच्या सिलेबसचा भाग नाही आहे. त्यामुळं सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह मेथडनी कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला एकूण 4 कॉलम करावे लागतील. पहिला कॉलम कमॉडिटीज, दुसरा कॉलम बेस इयर प्राईस, तिसरा कॉलम करंट इयर प्राईस,
चौथा कॉलम प्राईस रिलेटिव्ह. आणि या चौथ्या कॉलमची जी सम येणार आहे टोटल त्याची सिग्मा P1 डिवायडेड बाय P0 याची आपल्याला आवश्यकता असते. ओके, सो विल सी वन एक्झाम्पल हाऊ टू कम्प्यूट सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह इंडेक्स नंबर. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय ज्याच्यामध्ये कमॉडिटीज दिलेल्या आहेत. एकूण 7 कमॉडिटीज आहेत. राईस, व्हीट, जॅगरी, शुगर, घी, केरोसिन अँड क्लोथ्स. अशा एकूण 7 कमॉडिटीज हे जे बास्केट आहे त्याच्यामध्ये 1978 मध्ये त्या वस्तूंच्या किमती आणि 1981 मध्ये त्या वस्तूंच्या किमती या दोन दिलेल्या आहेत. ह्याच्यावरून आपल्याला तुलना करायचं. मग आता साहजिकच या ठिकाणी आपण 1981 हे रिसेंट इयर आहे, अलीकडचं आहे, दॅट इज करंट इयर फॉर. आणि 1978 दॅट इज बेस इयर. ओके, सो हा डेटा दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सो लेट अस सी हिअर इज कॅल्क्युलेशन टेबल. मग अशी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने एकूण 4 कॉलम फक्त करायचे आहेत. हा शेवटचा कॉलम तुम्ही इग्नोर करा. हे एवढ्यासाठी तयार केलेलं आहे की BSc भाग 2 मध्ये हाच टॉपिक आहे आणि त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करत असताना जॉमेट्रिक मीननी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामुळे काही एक्झाम्पल्स तुम्हाला असे दिसून येतील की ज्याच्यामध्ये तुमच्या सिलेबसचा भाग नाही आहे पण तो याच्यामध्ये इन्क्लूड आहे, तर तुम्ही तो इग्नोर करायचा आहे. कॉलम नंबर 1, 2, 3 अँड 4 कमॉडिटी. आपल्याला दिलेल्या 7 कमॉडिटीज घेतलेल्या आहेत. बेस इयर प्राईस 1978, करंट इयर प्राईस P1 1981 आणि त्यानंतर प्रत्येकासाठी प्राईस रिलेटिव्ह कॅल्क्युलेट केलं. पहा 1.3636 हा जो नंबर कसा आलेला आहे तर 30 भागिले 22, 19 भागिले 14.5, 20 भागिले 21.5 अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केल्यानंतर प्राईस रिलेटिव्हचा कॉलम मिळेल आणि त्या कॉलमची जी टोटल आहे सिग्मा P1 अपॉन P0 दॅट इज 8.2232. ओके, सो 1, 2, 3, 4 कॉलम आणि शेवटच्या कॉलमची टोटल म्हणजे चौथ्या कॉलमची टोटल ही आपल्याला पुरेशी आहे. आता त्याच्यावरून 1 नंबरचा जो इंडेक्स नंबर आहे तो पहा P01 समेशन P1 अपॉन P0 म्हणजे समेशन प्राईस रिलेटिव्ह डिवायडेड बाय N इंटू 100 जे टोटल आलेलं पहा 8.223261 divided by 7 into 100. So the number is 117.47 हा इंडेक्स नंबर आपल्याला मिळालेला आहे. आता हा इंडेक्स नंबर आपल्याला काय सांगतो पहा. तुम्हाला मी सांगितलं की तुलना करण्यासाठी 100 दॅट इज फिक्स्ड लाईन. ज्या इंडेक्स नंबरची व्हॅल्यू 100पेक्षा कमी आहे तो काय दर्शवतो की वस्तूंच्या किमती कमी झालेल्या आहेत करंट इयरमध्ये बेस इयरच्या तुलनेत. आणि इंडेक्स नंबरची व्हॅल्यू जर 100पेक्षा जास्त आली तर त्याचा अर्थ काय होतो की इंडेक्स नंबरची व्हॅल्यू ही वाढलेली आहे करंट इयरमध्ये बेस इयरच्या तुलनेत. सो आता या ठिकाणी जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 117.47, तर हा इंडेक्स नंबर काय दर्शवतो तर ज्या 7 वस्तूंचा आपण विचार करतोय त्या 7 वस्तूंच्या किमतीमध्ये
1978च्या तुलनेत 1981मध्ये वाढ झालेली आहे. आणि ती वाढ किती आहे? तर सरासरी 17%, 17%. 117 वजा 100, 17% एवढी वाढ झालेली आहे. सो अशा पद्धतीने आपण सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकतो. काही एक्झाम्पल्स तुम्ही सोडवून पहा, प्रॅक्टिस करा त्याची, ते तुमच्या लक्षात येईल. सो लेट मी वाइंड अप व्हॉट वी हॅव सीन इन टुडेज लेक्चर. आज आपण पाहिलं की प्राईस रिलेटिव्ह म्हणजे काय, आणि प्राईस रिलेटिव्ह हा कसा युनिटलेस नंबर आहे. त्यामुळे तुलना करण्यासाठी मला प्राईस रिलेटिव्ह चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतो. आणि या प्राईस रिलेटिव्हवरती अवलंबून असलेला सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह हा इंडेक्स नंबर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही काही एक्झाम्पल्स सॉल्व करायचा प्रयत्न करा. तुम्हाला काही अडचणी आल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स माझ्याशी शेअर करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तो लाईक करू शकता. तुम्हाला आवडला नसेल तरी तुम्ही तो डिसलाईक करू शकता. पण डिसलाईक करत असताना माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत, जो कोणता मुद्दा समजलेला नाही आहे, तो तुम्ही त्याच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके, सो विल स्टॉप हिअर. सी यू टुमॉरो. गुड बाय. हॅव अ नाईस डे.